कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहण आणि गिर्यारोहण संस्थांची अधिकृत अग्रणी संस्था असणारी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनियरिंग असोसिएशनतर्फे 11 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस विविध उपक्रमांनी दरवर्षी साजरा करण्यात येतो। या निमित्तानं जयंती नदीचं उगमस्थान असणारे कोल्हापूर परिसराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक कात्यायनीचा डोंगर इथं सकाळी 6:30 वाजता परशुराम कुंड कात्यायनी मंदिर पाठीमागे पर्वत पूजन करण्यात आलं। या उपक्रमामध्ये सायकलवरून चालत येत अनेकांनी सहभाग घेतला। यावेळी कोल्हापूरची एकेकाळची जीवनदायिनी असणाऱ्या जयंती नदीला प्रदूषण विरहित करून तिला तिचं गतवैभव प्राप्त करून द्यावं हा यामागचा उद्देश असल्याचं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमर आडके यांनी स्पष्ट केलं। एक काळ अत्यंत निव्वळ शंख किंवा पारदर्शी पाण्याने मंडित असणारी ही नदी आज अर्ध्या प्रवाहाच्या नंतर जी प्रदूषित झालेली आहे, ह्या प्रदूषणाला कारणीभूत आपल्या या परिसंस्थेकडे असणारं दुर्लक्ष आणि कात्यायनीच्या डोंगराचा आपल्याला न उमजणारा जो काही अंतस्थ परिसंस्थेचा भाग आहे, तो सर्वांच्या निदर्शनास यावा आणि या परिसंस्थेचं जपणूक आणि परिसंस्थेच्या जपणुकीद्वारे मानवी जीवनाला पर्यावरणाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत प्रदूषणविरहित जगण्याची एक संधी पुन्हा नव्याने प्राप्त व्हावी, अशा दृष्टिकोनातूनच कात्यायनीच्या डोंगरावर परशुराम कुंडाच्या ठिकाणी आपण आज हे पर्वत पूजन केलेलं होतं। या निमित्ताने जयंतीचा राहिलेला अर्धा प्रभावसुद्धा प्रदूषणापासून दूर कसा राहील याचा निश्चय या निमित्ताने आपण सगळ्यांनी करावा, अशी आमची भूमिका आहे। यावेळी उपाध्यक्ष हेमंत साळोखे, सचिव सागर पाटील, इंद्रजित मोरे यांच्यासह कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनियरिंग असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, निसर्गप्रेमी आदी उपस्थित होते।